दीनदुबळ्याच्या कैवारी सर्वांचा विठ्ठू माऊली म्हणजे पांडुरंग। आधी रचरी पंढरी नंतर रचरी वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते जलचर तेव्हा होते पंढरपूर। पूर्वी पंढरपूरला वेगवेगळ्या नावाने ओळखले जायचे, जसे पौंडरिकपूर, पंडरंग आणि पंढरी। आता पंढरपूर संतांनी पंढरपूरची तुलना थेट वैकुंठाशी केलेली आहे। संत बहिणाबाई म्हणतात, पंढरीसारखे नाही कुठे क्षेत्र, जरी ते वैकुंठ दाखवले। कशा आहेत मित्रांनो, मी तुमचा लाडका महेश आणि तुम्ही बघत आहात द ट्रॅव्हलॉग। तर मित्रांनो, आज मी चाललो पंढरपूरला। पंढरपूरमध्ये तुम्ही गेल्यावर फक्त विठ्ठलाचे दर्शन घेतात, तर फक्त विठ्ठल नसून पंढरपूरमध्ये बघण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत। चला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो। मंदिराच्या पश्चिम गेटपासून थोडे पुढे आल्यास आपल्याला सिद्धिविनायक आणि कृष्णाचे मंदिर बघायला मिळते। विठ्ठलाचे दर्शन घेण्या अगोदर आपण चंद्रभागा, पुंडलिक, विष्णुपद याचे दर्शन घेणार आहे, तेव्हाच विठ्ठलाचे दर्शन पूर्ण होते असे म्हणले जाते। संत तुकोबा यांनी चंद्रभागेचे महत्त्व सांगताना असे म्हटले आहे की, अवघेचे तीर्थ घडेल एक वेळा, चंद्रभाग डोळ्यास दिसेल। या ओळीचा अर्थ असा होतो की, जर तुम्ही चंद्रभागा ही बघितली तर तुम्हाला सर्व तीर्थाचे दर्शन घडते। पुंडलिकच्या मंदिरासमोरच आपल्याला पुंडलिकाचे आई वडील यांचे मंदिर बघायला मिळते। विठ्ठलाच्या अगोदर पुंडलिकाचे दर्शन का घेतले जाते याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता। पुंडलिक मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर विष्णुपद हे मंदिर आहे। हे चंद्रभागा नदीमध्ये 16 दगडी खांबावर उभा असलेले विष्णुपद आहे। येथे आपल्याला श्रीकृष्णाचे पायाचे ठसे आजी बघायला मिळतात। परंतु आलात तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या पेजला फॉलो करा। आणि कमेंट्स बॉक्समध्ये पांडुरंग हरी नक्की लिहा। जर तुम्ही शनिवार आणि रविवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असाल तर तुम्हाला 4 ते 5 तास लाईनीमध्ये उभे राहावे लागते। एकादशीच्या दिवशी हा वेळ अजून वाढतो। बाकीच्या दिवशी साधारण 1 तासामध्ये तुमचे विठ्ठलाचे दर्शन होते। मी विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना ऑनलाईन बुकिंग करून गेलो होतो। हे गजानन महाराज मठ आहे, हा भक्तिनिवास आहे। जर तुम्ही पंढरपूरमध्ये राहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला उत्तम पर्याय म्हणून गजानन महाराज मठ आहे। या इथे आपल्याला ऑफलाईन बुकिंग करावी लागते। समोर मंदिर बघत आहे, ते गजानन महाराजचं मंदिर आहे। ह्याच्या बाजूला आपल्याला राम मंदिर बघायला मिळतं। येथे असलेल्या दोन्ही मंदिरामध्ये आणि मठाच्या परिसरामध्ये खूप शांतता वातावरण आहे। विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर तुम्ही जवळ असलेल्या मंदिराला आणि मठाला सुद्धा भेट देऊ शकतात। यामध्ये मंदिरापासून 1.5 किलोमीटर आपल्याला कैकडी महाराज मठ आणि वैष्णवी गुफा बघायला मिळते। संध्याकाळच्या वेळी तुम्ही इस्कॉन टेम्पल आणि तुळशी वृंदावनला जाऊन भेट देऊ शकतात। या वृंदावनमध्ये आपल्याला संतांची जीवनगाथा, अभंग तसेच मोठी विठ्ठलाची मूर्ती सुद्धा बघायला मिळते। विठ्ठलाचं दर्शन झाले, आता चालू कैकडी महाराजच्या मठला। तुम्ही माझ्या मागे बघता कैकडी महाराजचा मठ आहे। या कैकडी महाराजा मठामध्ये आपल्याला संत, ऋषीमुनी, देवी देवताचे सुंदर अशी मूर्ती आणि त्यासोबतच माहिती बघायला मिळते। महाराजा मठ बघण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास लागतो। हा मठ बघण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रवेश शुल्क आकारला जात नाही। कैकडी महाराजच्या मठाचं दर्शन झालेलं, आता झालं वैष्णव गुफामध्ये। ही वैष्णव गुफा जी कैकडी महाराजच्या बाजूलाच आहे। या वैष्णव गुफेमध्ये आपल्याला देवी देवते, ऋषी मुनी यांचे मूर्ती बघायला मिळतात। तसेच या वैष्णव गुफेचे काम अजूनसुद्धा चालू आहे। जर तुम्ही चंद्रभागाच्या पात्रातून इस्कॉन टेम्पलला जात असाल तर सुरुवातीलाच तुम्हाला श्रीकृष्ण चंद्रभागा मंदिर बघायला मिळते। हे इस्कॉन मंदिर दुपारी 1 ते 4 पर्यंत बंद असते। या इस्कॉनमध्ये आपल्याला श्रीकृष्ण यांचे लहानपणीचे नटखट रूप दाखवण्यात आलेले आहे। त्यासोबतच आपल्याला विष्णूचे दशावतारसुद्धा दाखवण्यात आलेले आहे। वेगवेगळ्या ऋषी मुनी महाराज यांचे सुद्धा चित्र दाखवण्यात आलेले आहे। या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर हरे कृष्ण हरे राम हे घोषवाक्य लिहिण्यात आलेले आहे। पंढरपूरपासून साधारण 10 ते 15 किलोमीटर आपल्याला संत जनाबाई यांचे मंदिर बघायला मिळते। पंढरपूरपासून 35 किलोमीटर आपल्यावर सिद्धेश्वर मंदिर लागते। हे सिद्धेश्वर मंदिर मानसूर येथे आहे। या दोन्ही ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकतात। त्या व्यतिरिक्त तुम्ही खंडोबामधील मल्लिकार्जुन मंदिर येथे सुद्धा भेट देऊ शकतात। संत जनाबाई यांचा व्हिडिओ मी अगोदर बनवला, याची लिंक मी खाली देत आहे। विठ्ठलाचे ऑनलाईन दर्शन कसे बुकिंग करायचे याचा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकतात। मासनूर येथे सिद्धेश्वर मंदिराचा मी सुद्धा व्हिडिओ बनवला आहे, तो पार्ट 2 मध्ये आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा।
जर तुम्हाला पंढरपूरची ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.